नमस्कार, मी निवेदिता बोरावार बंगलोरमध्ये असते आणि आज मी आपल्या सर्वांसाठी संगीता देवकर यांच्या 3 कथा वाचणार आहे. पहिली कथा आहे मुहूर्त आणि सिझेरियन. प्रिया आणि प्रसादचे लग्न होऊन आता 2 वर्ष झाली होती. आता मुलाचा विचार करायला हरकत नाही असं त्या दोघांनी ठरवले. काही दिवसातच प्रियाला ती गोड बातमी समजली. तिने प्रसादला सांगितले. तोही खुश झाला. दोघेही IT कंपनीत जॉब करणारे, एकदम आधुनिक विचारसरणी अवलंबणारे असे. प्रसादचे आईबाबाही त्याच्यासोबत राहत होते. प्रसादची आई प्रियाला गरोदरपणात कशी काळजी घ्यावी, काय खाऊ नये, कसे राहावे सगळं वेळोवेळी सांगत असे. पण प्रियाला मात्र ते आउटडेटेड वाटत असे. आई म्हणायच्या, प्रिया, आता तुला माझं बोलणं नाही पटणार कदाचित, पण ऐन डिलिव्हरीच्या वेळी काही अडचण आली तर तेव्हा माझे म्हणणे नक्की पटेल. आई, आता पूर्वीचा जमाना नाही राहिला. खूप आधुनिक तंत्रज्ञान आले आहे, तशीच औषधेही आहेत, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही, प्रिया बोलत असे. आई आपल्या अनुभवाचे बोल तिला सांगायला जात असत, पण प्रिया काही ते मनावर घेत नसे. प्रसादही आईला बोलायचा की आता पूर्वीसारख्या अडचणी डिलिव्हरीच्या वेळी येत नाहीत. मग आई गप्प बसे. पण प्रियाची काळजी त्यांना होती. प्रिया डिलिव्हरी नंतर वजन वाढेल या भीतीने खूप कमी आणि डाएटचे खाणे खात असे. जास्त तूप किंवा दुधाचे पदार्थ, सुका मेवा खाणं ती टाळत असे. साधं जेवण ती करत असे, पण गरोदर स्त्रीला थोडंफार पौष्टिक खाणं, तूप, दूध, गोड पदार्थ हेही गरजेचे असते हे प्रियाला मान्य नसायचे. तसेच प्रियाचे 7 महिने पूर्ण झाले. आता एखादा महिना जॉब करून प्रियाने घरी विश्रांती घ्यावी असे तिच्या सासूला वाटत होते, पण प्रियाने ऐकले नाही. शेवटच्या महिन्यात सुट्टी घेईन असे ती म्हणाली. रात्री प्रसाद आणि प्रिया बोलत बसले होते. प्रिया म्हणाली, प्रसाद, माझी एक इच्छा आहे की आपलं बाळ ना तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी जन्माला यावे. आता मला 7वा महिना संपेल आणि पुढच्या महिन्यात लास्ट वीकमध्ये तुझा वाढदिवस आहे. प्रिया, हे कसं शक्य आहे? प्रसाद, आजकाल सगळं शक्य आहे. माझ्या एका मैत्रिणीनेही अशीच तिची डिलिव्हरी करून घेतली. आपण पण तसेच करू. प्रिया, नेमकं काय म्हणायचं आहे तुला? प्रसाद, माझी तब्येत व्यवस्थित आहे आणि सोनोग्राफीत बाळही नीट आहे असं डॉक्टरही म्हणाले. मग माझे पूर्ण दिवस भरले म्हणजे 8व्या महिन्यात लास्ट वीकमध्ये सगळं काही व्यवस्थित असेल तर आपण तुझ्या वाढदिवसा दिवशी चांगली वेळ बघून माझे सिझेरियन करू शकतो. प्रिया, आधी मला डॉक्टरांना भेटून सविस्तर याबद्दल बोलू दे, मग ठरव. प्रसाद, प्लीज माझ्यासाठी कर ना हे. प्रिया, मी नाही म्हणत नाहीये, फक्त डॉक्टरांना विचारून घेऊ. ओके? ओके. प्रिया खुश होऊन त्याला बिलगली. लवकरच ते डॉक्टरांना भेटायला गेले. त्यांची जी इच्छा आहे त्याबद्दल बोलले. डॉक्टर म्हणाले, जर प्रियाची आणि बाळाची तब्येत नीट असेल, बाळाची वाढ पूर्ण झाली असेल तर तुम्ही म्हणता तसे सिझेरियन करता येऊ शकते. पण डिलिव्हरी झाल्यावर बाहेरच्या वातावरणामुळे बाळाला त्रासही होऊ शकतो, कारण बाळाला आपण 9 महिने पूर्ण होण्याआधीच बाहेर आणणार आहोत. हा थोडासा रिस्की भाग असू शकतो. काही बाळांना त्रास होतो, काहींना होतही नाही. असा त्रास झाला तर काय करता येऊ शकते डॉक्टर? प्रियाने विचारले. अशा परिस्थितीत मग बाळाला काचेच्या पेटीत ठेवले जाते. मग प्रसादने काही विचार केला आणि घरी आले. घरी आल्या आल्या प्रसादने त्यांचा निर्णय आई बाबांना सांगितला. प्रसाद,
अरे असं 9 महिने पूर्ण होण्याआधीच डिलिव्हरी करू नये रे. बाळाचे वजन कमी असते, वाढ पूर्ण झालेली नसते, मग ते बाळ अशक्त जन्माला येऊ शकते. आई, आमचे ठरले आहे, आता तुम्ही काही बोलू नका, प्रिया बोलली. ठीक आहे, तुम्ही दोघेही शिकलेले समंजस आहात, जे योग्य वाटेल ते करा, आई म्हणाली. पुढच्याच आठवड्यात प्रियाची सोनोग्राफी केली. बाळाची वाढ पूर्ण झाली होती, पण प्रियाने ना खाण्याची पिण्याची खूप आबाळ केली होती. वजन वाढेल या कारणाने पौष्टिक काही खाल्ले नव्हते, त्यामुळे बाळाचे वजन म्हणावे तितके भरले नव्हते. डॉक्टर म्हणाले की बाळाचे वजन कमी आहे, बाकी तब्येत ठीक आहे. जर गरोदरपणात आईने संतुलित आणि पौष्टिक आहार घेतला नसेल तर त्याचा परिणाम तिच्या बाळाच्या वाढीवर होऊ शकतो आणि त्यामुळेही वजन कमी होते. तुमची इच्छा असेल तरच आम्ही हे सिझेरियन करू शकतो, अन्यथा मी तुम्हाला पूर्ण 9 महिने भरण्याचा सल्ला देईन. पण प्रिया काहीही ऐकायला तयार नव्हती. तिने ठरवले होते, तिला बाळाचा जन्म प्रसादच्या वाढदिवसाच्या दिवशीच हवा होता. नंतर बाळाला काही त्रास झाला तर त्याची पूर्ण जबाबदारी प्रसाद आणि प्रियावर होती. अशी अट घालूनच डॉक्टरांनी प्रियाचे ठरलेल्या दिवशी चांगली वेळ मुहूर्त बघून सिझेरियन केले. प्रियाला मुलगा झाला, पण तो खूप अशक्त होता. त्याला प्रियाचे दूधही पिणे अवघड जाणार होते. प्रियाचे अजून गरोदरपणाचे 2 आठवडे बाकी होते, त्याआधीच तिने सिझेरियन केले होते. बाळाला मग काचेच्या पेटीत ठेवले गेले. अगदी कापसाच्या बोळ्याने एक एक थेंब दूध बाळाला द्यावे लागत होते. असे अशक्त बाळ बघून प्रिया आणि प्रसादलाही वाईट वाटले. बाळाचे पोट नीट भरत नव्हते आणि आईपासून दूर, त्यामुळे ते सतत रडत असायचे. प्रसादच्या आईला जी भीती होती तसंच झालं. आता बाळ पूर्ण वजनाचे होईपर्यंत त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवणं भाग होते. बऱ्याच ठिकाणी मी अशा प्लॅन डिलिव्हरी बद्दल ऐकले आणि वाचले होते. या विषयावर लिहायचे होतेच. नेमके आज मॉम्सने हा विषय दिला. खूप लोक असे मुहूर्त, चांगला दिवस, वेळ चांगले, नक्षत्र बघून डिलिव्हरी करण्यास, म्हणजे प्लॅन डिलिव्हरी, तेही सिझेरियन करण्यास डॉक्टरांना भाग पाडतात. अशी चांगली वेळ बघून डिलिव्हरी केली तर पुढे जाऊन बाळाला होणारा त्रास, जसे की जन्म, शांती, कालसर्पयोग, हे त्रास होणार नाहीत. बाळ चांगल्या ग्रहावर आणि राशीवर जन्माला येईल हा गैरसमज, हो, हा गैरसमजच आहे. 9 महिने बाळाची वाढ आईच्या पोटातच व्यवस्थित आणि छान होते. उगाच आपल्या हट्टापायी इच्छेखातर अशी वेळे अगोदर डिलिव्हरी कधी करू नये. बाळ निरोगी जन्माला यावे असे वाटत असेल तर चौरस आणि पौष्टिक आहार विहार आणि पूर्ण दिवस भरलेले असणे गरजेचे आहे. आता मी दुसऱ्या कथेला प्रारंभ करते. मॅरेज मॅन्युअल. आई, मी याला लग्नाआधी बोलले होते की मला घरकामात अजिबात रस नाही. तेव्हा हा मोठ्या हुशारकीने म्हणाला होता, प्रचू, नको करू तू काम, आपण बाई लावू कामाला. मग आता का तक्रार करतो मग? अगं, पण अजिबात काम करायचे नाही हा कुठला नियम तुझा? तू आता या घरची सून आहेस, त्या दृष्टीने तुझे काही कर्तव्य आहेत ते तू केली पाहिजेस. तुषारही रागात बोलत होता. अरे, तुम्ही दोघे शांत बसा. तुषार, नाही करायचे तुझ्या बायकोला काम तर राहू दे, मी बघेन, आई म्हणाली. आई, माझं शिक्षण आणि माझं स्टेटस बघता मी अशी घरची कामं नाही करू शकत. घरीच बसायचे असते तर मी हे उच्च शिक्षण घेतले नसते. प्रचू, सतत मला तुझ्या शिक्षणाची आठवण नको करून देऊस. मला माहिती आहे माझ्यापेक्षा तू जास्त शिकली आहेस आणि जास्त कमावतेस, पण याचा अर्थ समोरच्याला कमी लेखणे असा होत नाही.
तुषार, तूच मागे लागला होतास माझ्या. तेव्हा मी माझ्या सर्व अटी आणि नियम तुला सांगितले होते. तेव्हा सगळं तुला मान्य होतं. आणि एकदा लग्न झाले म्हणून मी तुझी बायको बनून तुझा ओला टॉवेल सुकायला टाकेन किंवा तुला मॅचिंग सॉक्स आणून देईन, ही अपेक्षा माझ्याकडून नको करूस. मला तुझ्याकडनं कसल्याच अपेक्षा नाहीत प्रचू, कारण माझ्या अपेक्षेत तू बसतच नाहीस. आणि तुझ्यासारखं अटी शर्तीवर प्रेम मी नाही करत, कारण नियम आणि अटीवर व्यवहार होतात, प्रेम नाही. वा तुषार, 6 महिन्यात तुझं प्रेम आटले, पण आता तू टिपिकल नवरा झालायस. आणि हे बघ, बायको बनून मी इथे घरकाम करायला नाही आले. जेव्हा तुला माझी किंमत समजेल ना, तेव्हाच मी तुझ्याकडे परत येईन. इतके बोलून प्राची आपली बॅग घेऊन घराबाहेर पडली. तुषारने तिला अडवले सुद्धा नाही. अरे तुषार, तिला थांबवायचे तरी. लग्नाला तुमच्या अजून वर्ष पण नाही झाले. आई, जाऊ दे तिला. 4 दिवस माहेरी राहिली की येईल अक्कर तिची ठिकाणावर. आई, मी फक्त तिला बोललो की सकाळी खूप घाई असते, तेव्हा आईला थोडी मदत करत जा. यात माझं काय चुकलं? तुषार, तिला सवय नसेल रे कामाची. आजकालच्या मुली शिक्षण करत राहतात, मग स्वयंपाक वगैरे शिकायला नाही वेळ मिळत. त्यात ती एकुलती एक मुलगी, लाडात वाढलेली. आई, आपली ताई पण चांगली शिकली आहे, पण त्यासोबत स्वयंपाक, रांगोळी, मेहंदी, ड्रॉइंग काय काय करत नाही. सगळ्या गोष्टींची आवड आहे. स्वयंपाक छान करतेच, पण आता लॉकडाऊनमध्ये केकही करायला शिकली, तेही अप्रतिम. हे तूही मान्य करशील. हो रे, असते एकेकीला आवड. नाही आई, प्रचूला सगळं आयतं हवं, जरा सुद्धा कष्ट नको. मला वाटले लग्नानंतर जरा बदलेल, पण नाही. आपली ताई नोकरी करून घर सांभाळते. हिला काही मी सगळंच काम कर असं म्हणालो नव्हतो. आणि घरात किती जण आपण फक्त 3घच. प्रचू रागात आईकडे गेली. आईला बोलली, मी परत जाणार नाही तुषारकडे. मी काय घरात बसायला इतके शिक्षण नाही घेतले. प्रचू, अगं पण जरा शांतपणे विचार करायचा, असा तडकाफडकी निर्णय नाही घ्यायचा. आणि असं कितीच काम करते ग 3 माणसांचं. आई, आत्ता मी काम केले ना तर कायम माझ्या अंगलट येणार, मग नाही, मला नाही जमणार. प्रचू, मुलगी आई वडिलांकडे असते तोपर्यंत आपली मर्जी चालते ग, पण सासरी गेल्यावर थोडं काम करणं हे काही कमीपणाचे नसतं. काम केल्याने तुझी ना तुझ्या शिक्षणाची किंमत कमी नाही होणार. आई, मला हे पटतच नाही की का म्हणून मुलीनेच तडजोड करायची, तिचं शिक्षण वाया घालवायचं. प्रचू, फक्त मुलगी तडजोड करते असं काही नाही, मुलगाही तडजोड करतो ग. बायकोला सांभाळत आई वडिलांचे मनही सांभाळतो. तुम्ही मुली खूप अपेक्षा करता नवऱ्याकडून, मग त्या अपेक्षात तो बसला नाही की मग वाद सुरू. लग्न म्हणजे दोघांनी एकमेकांना समजून घेणे आणि एकमेकांना सुखदुःखात साथ देणे. मी जास्त शिकलेली, जास्त कमवती, हा अहंकार मनात आला की नात्याला सुरुंग लागतो. आयुष्यातील निर्णय दोघांनी मिळून घेणे, माझाच निर्णय योग्य असं म्हणून तो दुसऱ्यावर लादूही नाही. सामंजस्यपणे एकमेकांच्या मतांचा आदर करणे हेही गरजेचे आहे. आजकालची तुम्ही मुलं उच्च शिक्षण घेता, मात्र आयुष्याच्या शाळेतील शिक्षण तुम्ही घेतच नाही. कसं वागावं किंवा बोलावं हेही तुम्हा मुलांना शिकवावं लागतं. आई, आता तरी मी या विषयावर नाही बोलणार, असं म्हणत प्राची रूममध्ये गेली. संध्याकाळी बाबा आले तेव्हा त्यांनीही जरा खटकलंच प्राचीचं वागणं, पण थोडे दिवस जाऊ दे म्हणत गप्प बसले. तुषारनेही प्राचीला कॉल केला नाही. प्राची येथूनच ऑफिसला जात होती. तुषार प्राचीचं लव्ह मॅरेज झालं होतं. तुषार खूप शांत आणि समजूतदार होता. या उलट प्राची हट्टी होती. तुषारला वाटायचे की प्राचीने प्रेमाने काहीतरी त्याच्यासाठी बनवावे, प्रेमाने आज तू ड्रेस घाल असं सांगावं, अशा छोट्या अपेक्षा होत्या त्याच्या. पण प्राचीला वाटत असे की मी इतकी शिकलेली आहे, त्याचा उपयोग काय मग. पण या छोट्या छोट्या गोष्टीतच नवरा बायकोचं प्रेम फुलतं बहरतं हेच प्राचीला माहित नव्हतं. तिची आई स्वयंपाक स्वतः करायची, बाकीच्या कामाला बाई होती. आता प्राचीचा टिफिन पण असायचा. आज
आईचे पाय जरा दुखत होते, तरी ती स्वयंपाक करत होती. अचानक पायात कळ आली तशी आई पायाला हात लावत खुर्चीत बसली. आई, काय होत आहे? प्रचूने विचारले. काही नाही ग, जरा पाय दुखत होते. आई, तुला किती वेळा सांगितले आहे की आता आराम कर, स्वयंपाकाला पण बाई लाव म्हणून. प्रचू, अगं नुसतं बसून राहिलं तर आजारी पडेल. स्वयंपाक करते तेवढीच हालचाल होते. आणि तुझ्या बाबांना माझ्या हातचा स्वयंपाक आवडतो. मी लग्न करून आले तेव्हा यांच्या स्वयंपाकाची पद्धत वेगळी. मग मी तसा स्वयंपाक सासूबाईंकडून शिकून घेतला. त्यावेळी मी DED केले होते. तेव्हा तुझे बाबाच म्हणाले, तू शिकली आहेस, छान, तर शिक्षिका म्हणून नोकरी कर, घरी बसू नकोस. मग मी शाळेत लागले, घरचे काम करून मी नोकरी केली, तुलाही सांभाळले. मला सांग प्रचू, तुझ्या नजरेत माझी किती किंमत आहे? खरं सांग. आई, काही काय विचारतेस? तू उत्तम आई आहेस आणि घरी उत्तमरित्या सांभाळलेस. मला आवडते ते सर्व पदार्थ मी मागितले तेव्हा बनवून खाऊ घालतेस. मग प्रचू, मी हे सगळं केलं म्हणून काय माझी किंमत कमी नाही झाली ना? तुषारच्याही अगदी माफक अपेक्षा आहेत ग तुझ्याकडनं. आपल्या बायकोच्या हातचं खायला कोणत्या नवऱ्याला आवडणार नाही? मी घरकाम करते म्हणून तुझ्या बाबांच्या नजरेत माझी किंमत कधीच कमी झाली नाही. उलट त्यांना माझा अभिमान वाटतो. तुझं प्रेम आहे ना तुषारवर प्रचू? आई, प्रेम आहे म्हणून लग्न केलं ना? मग त्याच्या प्रेमापोटी तू त्याला समजून घे. असा वाद घालून घर सोडून येणं बरोबर नाही. आताही तुला तुषारची आठवण येते ना? हो, पण त्यानेही कॉल केला नाही ना? प्रचू, त्याने नाही केला कारण रागात तू निघून आलीस. आणि स्वतः कॉल केला तर त्यात कमीपणा नसतो ग. प्रेमात तुझं माझं काही नसतं. कसली गहन चर्चा चालू आहे? माय लेकीत बाबा किचन मध्ये येत म्हणाले, काही नाही हो, गप्पा मारत होतो. आज संध्याकाळी मस्त पुलाव आणि खीरचा बेत होऊन जाऊ दे, बाबा म्हणाले. प्रचू, तुला माहित आहे का, हल्ली तुझी आई ते YouTubeवर बघून नवनवीन पदार्थ बनवते. खूप छान करते. आणि हो, तुझ्या आईच्या हाताला भारी चव आहे. तुला तर माहीतच आहे ना. अहो, किती कौतुक करताय माझं. जगावेगळं काही करत नाही मी. प्राचीला आपल्या आईबाबांचे प्रेम बघून भारी वाटले. तिला तुषारची आठवण आली. आज आठवडा झाला होता तिला इथे येऊन. बाबांनी तिच्या चेहऱ्याकडे बघूनच ओळखले. बेटा, अगं नवरा बायकोचे नाते हे अशा छोट्या छोट्या गोष्टींवर तर अवलंबून असते. नात्यामध्ये अहंकार कधीही येऊ द्यायचा नसतो. लग्न झाल्यावर एक ठराविक मॅरेज मॅन्युअल नाही बनवायचे की मी असं वागणार, तू असे वागायचे, तू हे काम कर, मी हे काम करीन, मी नोकरी करते, दमते, पण नवरा सुद्धा दमतो हेही लक्षात घ्यायला हवे. तुझं माझं न करता आपलं असं म्हणायला शिकायला हवे. तू इतकी शिकलीस, आम्हाला वाटले की या गोष्टी तुला माहीत असतील. आणि शिक्षण, नोकरी याने कोणी लहान मोठा नसतं ठरत. आयुष्यात एकमेकांची साथ आणि प्रेम असेल तरच त्या आयुष्याला अर्थ आहे. प्रचूला आता जरा जरा हे बोलणं पटत होतं. सकाळी ती उठली आणि आवरून बाहेर आली. हे काय प्रचू, बॅग घेऊन कुठे ऑफिस टूरला चालली आहे का? आईने विचारले. नाही आई, मी तुषारकडे निघाली आहे. माझी चूक मला समजली. अरे वा बेटा, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती, बाबा हसत म्हणाले. प्रचू, हे घर तुझेच आहे, केव्हाही ये, पण असं भांडून रुसून नको येऊस. तू आनंदी तर आम्ही खुश राहू. एकमेकांना समजून घेऊन संसार करा. हो बाबा, नक्कीच. पण प्रचू, तुला तर स्वयंपाक येत नाही. मग परत तुषार सोबत भांडण होणार, त्यापेक्षा इथेच राहा, आई म्हणाली. आई, मी माझ्या सासूबाईंकडनं शिकून घेईन, त्या सुगरण आहेत. हो का? हे नव्हते आम्हाला माहीत, आई हसली. प्रचू, नाश्ता तयार आहे, खाऊन जा, आई बोलली. नको आई, आता काही नको. ओ, जावई बापूंना भेटायची ओढ लागली आहे तर. आई, प्रचू लाजत म्हणाले.
तेवढ्यात बेल वाजली. बाबांनी दार उघडले. तुषारराव या, आत या, बाबा बोले. तू इथे कसा काय? प्रचूने विचारले. प्रचू, काल तुला बघूनच मी ओळखले होते की तुला तुषारची खूप आठवण येते आणि तुझी चूक तुला समजली. मग मी रात्रीच तुषाररावांना कॉल केला, तेव्हा तेच म्हणाले, प्रचूला नका सांगू, मी सकाळी येतो. तुषार, आय एम रिअली सॉरी. बघ प्रचू, त्यांचं किती प्रेम आहे तुझ्यावर. तू त्यांना मिस करतेस हे समजल्यावर लगेच आले घरी. आई म्हणाली. आई, अहो मी प्राचीवर रुसलोच नव्हतो. फक्त तिला माझ्या भावना समजाव्यात इतकेच वाटत होते. चल जायचं ना घरी आता, आई पण वाट बघते आहे. तुषार म्हणाला. आई माझ्यावर चिडल्या नाहीत तुषार? नाही अगं, तिला नाही राग. इतका उलट ती सगळ्यांना समजून घेते. खरंच माझं चुकलं तुषार. प्रचू, सोडतो विषय आता. हो, आणि अगोदर नाश्ता करा पटापट, आई नाश्ता देत म्हणाली. प्रचू, बघ खूप काळजी घेणारी माणसं तुला भेटली आहेत. त्यांना असं पुन्हा नको दुखवू. हो आई, नाही दुखवणार, प्रचू म्हणाली. आणि मग नाश्ता करून तुषार सोबत आनंदाने प्रचू घरी आली. आता मी माझ्या तिसऱ्या कथेस प्रारंभ करते. दयामरण. अभयने आपल्याकडील लॅच कीने दार उघडले आणि घरात आला. त्याची आई निर्मला चहा सगळा फरशीवर सांडून ओरडत होत्या. भाजले मला, माझ्या सुनेने भाजले, बघा बघा गरम चहा ओतला अंगावर माझ्या. अभय अभय असं त्या ओरडत होत्या. रंजना, ए रंजना, काय करतेस? आले आले म्हणत हातात सुकलेले कपडे घेऊन रंजना आत आली. अहो आई, काय केले हे तुम्ही? रंजना, लघवीचा वास येतोय. आईला बाथरूम मध्ये ने अगोदर. अभय वैतागला. रंजनाने आईला उठवले आणि बाथरूम मध्ये घेऊन गेली. त्यांना आंघोळ घालून दुसरा गाऊन घातला. रूम मध्ये नेऊन त्यांना डायपर लावून बाहेर आली. अभय फ्रेश होऊन डायनिंग टेबलकडे आला. रंजू, मला आता हे सहन होत नाही. खूप मनस्ताप होतोय. तूही दमतेस आईच्या मागे मागे करून. मला तर काही समजत नाही, यातून मार्ग काहीच नाही का? अहो असं कसं बोलता? आई काय हे सगळं मुद्दामून करतात का? त्यांना अल्झायमरचा आजार आहे, त्यामुळे त्यांच्या लक्षात काही राहत नाही. नैसर्गिक विधीवरही त्यांचा कंट्रोल नाही. एक बाई कामाला ठेवली होती, तीही जास्त दिवस नाही टिकली. रंजू अभयशी लग्न करून या घरात आली तेव्हा निर्मला त्यांनी तिला मुलीसारखे प्रेम दिले, कारण त्यांना 2 मुलेच होती. मोठा निशांत तो अमेरिकेला गेला आणि तेथेच राहिला. अभयने आईला वडिलांच्या माघारी सांभाळले. त्यांचे वय झाले तसे त्यांना हा अल्झायमरचा त्रास सुरू झाला. रंजू खूप मायने त्यांचे सगळं करत होती, पण आईचं सतत ओरडणं, रात्री अपरात्री रडणं, मोठमोठ्याने बडबडणं याचा अभयला त्रास होत होता. छोटा समीरही वैतागत होता, पण नाईलाज होता. या आजारावर म्हणावे तसे औषध उपयोगी पडत नव्हते. हा एक मानसिक आजार होता. आपण जेवलो, आंघोळ केली या गोष्टीही निर्मलाताई विसरत होत्या आणि पुन्हा आंघोळ करायच्या, गार पाणी ओतून घ्यायच्या. निशांतने आईची जबाबदारी पूर्णपणे झटकून दिली होती, त्यामुळे अभयला आईकडे लक्ष देणं भाग होतं. कधी कधी निर्मलाताईंना झोपेच्या गोळ्या देऊन झोपवावं लागत असे, पण त्या गोळ्याही क्वचित केव्हा तरी. सतत त्या गोळ्या देणंही रिस्की होतं. अभयला आणि रंजनालाही या परिस्थितीचा त्रास होत होता, पण निर्मलाताई जाणून बुजून करत नव्हत्या हे समजून दोघेही आपापल्या परीने आईची सेवा करत होते. आज दिवसभर निर्मलाताई अखंड बडबडत होत्या. नीट जेवणही त्यांनी केलं नाही. रंजना त्यांच्या मागे मागे करून दमली होती. संध्याकाळी अभय घरी आला तर काय, निर्मलाताईंनी आपला गाऊन काढून टाकला होता. रंजनाने पहिले तशी पळत येऊन तिने त्यांना बेडशीटमध्ये गुंडाळले आणि आत नेले. अभयला आता संताप येत होता. यावर काहीतरी उपाय करणं गरजेचं होतं. रात्री तो रंजूशी बोलला की मी आता गप्प नाही बसणार. मग काय करणार आहात? रंजूने विचारले.
मी वकिलाला भेटतो आणि आईला दयामरण देता येईल का बघतो. अहो, काहीही बोलता तुम्ही. रंजू, अगं मी काय आनंदाने करणार आहे का? आईचे हाल मला बघवत नाहीत आणि तिलाही त्रास होतो ग. इच्छा नसताना हे कठोर पाऊल मला उचलावं लागत आहे. ठरल्याप्रमाणे अभय वकिलांकडे गेला आणि आईचे होणारे हाल सद्यस्थिती त्यांना सांगितली. वकील म्हणाले की जे रुग्ण असहाय्य दुर्धर आजाराने ग्रस्त असतात त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना जर त्रास होत असेल तर त्या रुग्णाला दयामरण किंवा इच्छामरण दिले जाते. पण आपल्या देशात हा कायदा अजून अंमलात नाही आला. त्या कायद्याची प्रोसेस अजून सुरू आहे, पण कधी अंमलबजावणी होत आहे हे नाही माहिती. त्यामुळे सध्या तरी असे इच्छामरण कोणालाही नाही देता येणार. अभय मग घरी आला आणि त्याने रंजूला सगळं सांगितलं. आता काय करता येईल याचा विचार तो करत होता. मागे त्याने एका संस्थेबद्दल ऐकले होते. तिथे अशा अल्झायमर झालेल्या रुग्णांना ऍडमिट करून घेतले जाते. तिथे डॉक्टर्स आणि केअरटेकरही असतात जे या रुग्णांची काळजी घेतात. अभयने नेटवर त्या संस्थेची माहिती काढली. थोड्याच दिवसात निर्मलाताईंना तेथे ऍडमिट केले गेले. घरातून जाताना त्या खूप दंगा करत होत्या. आपल्याला इथून कोणीतरी घेऊन जात आहेत इतकं त्यांना समजत होतं. त्या रडतही होत्या. अभय आणि रंजनाचेही डोळे भरून आले, पण मनावर दगड ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला होता. निर्मलाताई गेल्या तसं घर शांत आणि रिकामं दिसू लागलं. एक भयान शांतता घरभर पसरली. अभय रंजूला आज जेवणही नाही गेलं. रात्री अभय लहान मुलासारखा रडला. रंजू, या घरात मला राहणं अवघड होईल. इथे सतत आई नजरेसमोर दिसेल आणि मी स्वतःला दोष देत राहीन. त्यापेक्षा आपण हे घर विकू आणि दुसरीकडे राहू. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसे करा, पण आईंच्या बाबतीत तुम्ही दोषी नाही आहात. परिस्थितीच तशी होती, त्यामुळे तुम्ही काहीही चुकीचे नाही वागलात. आणि त्या संस्थेत राहून आईवर झाले चांगले उपचार. नशिबाने त्या बऱ्या झाल्या तर चांगलेच आहे ना. नाही रंजू, असे रुग्ण बरे होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, पण आपण आशा करू तशी. तुम्ही नका जास्त विचार करू. आपल्याला जितके शक्य होते तितके आपण आईसाठी केले आहे. पण रंजू, अशा प्रकारे आई घरातून गेली हे एक प्रकारचे तिचे मरणच नाही का? अहो, असं काही मनात नका आणू. आपण हे घर लवकर विकू, रंजनाने त्याला समजावले. अभय मग मनोमन आईची माफी मागून झोपण्याचा प्रयत्न करू लागला. अल्झायमर म्हणजे स्मरणशक्ती कमी होणे, म्हणजे वाढत जाणारा विसराळूपणा, ही एक गंभीर समस्या उद्भवू लागली आहे. या आजारामुळे अनेक व्यक्ती परावलंबी होत जातात. दैनंदिन व्यवहार करणेही त्यांना अशक्य होते. विस्मरण, स्थळ, काळाचे भान कमी होणे, मूड बदलणे, वाक्य बोलता न येणे, परत परत तेच शब्द येणे, ओळखायला न येणे, बोलणे न समजणे आणि एकूण भ्रमिष्टपणा ही वाढती लक्षणे दिसून येतात. शब्दसंपत्ती कमी होत जाते, वाक्यरचना तुटक होते आणि शेवटी व्यक्ती मूक होते. पुढे पुढे दैनंदिन व्यवहार जसे खाणे पिणे, स्वच्छता, कपडे घालणे वगैरे गोष्टी अवघड होत जातात. नमस्कार, धन्यवाद.